माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजना यशोदानंदन ब्रज जन रंजना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama. जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चना गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। पंचाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः।
नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिधि नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा या ठिकाणी नंदीग्राम फार्ममध्ये आपण आलो आहोत आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार की आपण या ठिकाणी आला आहात. आणि आज या पूर्ण दिवसभरामध्ये आपलं पहिलं सत्र आहे वाय वी डू व्हॉट वी डू. तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसं आपण मगाशी चर्चा केली त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बऱ्याच वेळा आपल्याकडे प्रश्न विचारला जातो, तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारला असेल की एवढे मोठे मंदिरं बांधण्याची काय आवश्यकता आहे. या भारत देशामध्ये एवढे मोठमोठे मंदिर बांधायची आवश्यकता आहे का. तेवढेच पैसे जर का आपण यांना दिले, गरिबांना वाटले, तर त्यांचं कमीत कमी तेवढं भूक तरी शांत होईल त्या दिवसाची, त्या वेळेची. किंवा गोरगरिबांना दान दिलं, कपडे वाटले, तेवढं तरी त्यांचं भलं होईल. तुम्हाला काय बोलायचं आहे. तर असे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात तथाकथित लोकांतर्फे की काय एवढा सगळा वेस्ट ऑफ मनी आहे, तुम्ही जे काही करताय सगळं मंदिरांचं उभारणी करताय, कन्स्ट्रक्ट करताय, हे सगळं वेस्ट ऑफ मनी आहे. पण खरंच असं आहे का, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर एकदा एक रिपोर्टर जे प्रभुपाद आहेत आपले इस्कॉनचे संस्थापक आचार्य, त्यांना प्रश्न विचारतात, वाय डज द हरे कृष्ण मुवमेंट नॉट एंगेज इन सोशल प्रोटेस्ट. तर बऱ्याच वेळा जे सोशल वर्क, समाजसेवा करा ना. हे काय मोठी मोठी मंदिरं बांधतायत, समाजसेवा करा, लोकांचं काहीतरी भलं होईल त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टीने हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तर प्रभुपादांनी काय उत्तर दिलं, वी आर टीचिंग देम नाईस आयडिया ऑफ गॉड कॉन्शियसनेस. वी आर द बेस्ट सोशल वर्कर. जे आपण करतो आहोत, जे कृष्ण भावना संघामध्ये केलं जातं, लोकांना मंदिरात बोलवलं जातं, त्यांना कृष्ण भावनेबद्दल ज्ञान दिलं जातं. कृष्ण भावना म्हणजे बेसिकली काय, आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत, भगवंताशी आपला काय संबंध आहे, तो जो संबंध आहे त्याबद्दल ज्ञान दिलं जातं. तर म्हणून या ठिकाणी प्रभुपाद काय म्हणतात की वी आर बेस्ट सोशल वर्कर. वी विल स्टॉप ऑल क्राईम्स. आपण बघतो आजकाल क्राईम रेट एवढा वाढलेला आहे. तुम्हाला माहिती आहे न्यूयॉर्क आज अमेरिकेचं कॅपिटल आहे, पण जसं आपल्याला मूवीमध्ये दाखवलं जातं मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळ्या कार्स आहेत, पण ते खरं पिक्चर नाही आहे. दॅट इज हाफ पिक्चर. रिॲलिटी काय, न्यूयॉर्कचा क्राईम रेट एवढा जास्त आहे की तुम्ही तिथे जसं आपण भारतामध्ये हिंडतो तसं बिनधास्त फिरू शकत नाही. भारतामध्ये जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमुळे जर आपण गणना केली, जेवढी लोकसंख्या आहे त्या तुलनेमध्ये किती पोलीस फोर्स आपल्याकडे असायला पाहिजे, तर ती खूप कमी आहे. जर जेवढी भारताची लोकसंख्या आहे त्या दृष्टीने पोलीस फोर्स खूप कमी आहे. तरी पण आपल्याकडे जो क्राईम रेट आहे अमेरिकेपेक्षा कमी आहे. अमेरिकेमध्ये पोलीस फोर्स जास्त आहे. समजा आपण समजा दर 100 माणसांमागे 20 पोलीस आहेत असं आपण समजूया. आपल्याकडे अमेरिकेमध्ये 20पेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे तेवढे पण नाही आहेत. 20 पण खूप जास्त बोललो. 100 माणसांमागे 20 पोलीस नाही असं. तुमचे कोणी नातेवाईक असतील पोलीसमध्ये, त्यांना माहिती असेल खूप कमी आहे. ड्युटी वगैरे असते, खूप ड्युटी असते. अमेरिकेमध्ये पोलीस फोर्स जास्त आहे ना. पोलीस फोर्स जास्त असेल तर क्राईम रेट कमी व्हायला पाहिजे ना, पण नाही, क्राईम रेट वाढत चालला आहे. आणि प्रभुपादांनी प्रचार कुठे सुरू केला, अमेरिकेमध्ये, वयाच्या 17व्या वर्षी. तर काय म्हणतायत की बेस्ट सोशल वर्क काय आहेत आपण. सोशल वर्क मीन्स
द पॉप्युलेशन मस्ट बी व्हेरी पीसफुल, वाईज, इंटेलिजंट अँड गॉड कॉन्शियस, फर्स्ट क्लास मॅन. दॅट इज सोशल वर्क. का? कारण समजा आपण म्हटलं समाजसेवा करा तुम्ही म्हणताय, मग आपण लोकांना कपडे दिले, लोकांना अन्न दिलं, पण त्यामुळे काय होईल? त्या वेळेसाठी त्याची ती गरज भासेल. किंवा कपडे दिले, किती दिवस कपडे टिकतील? काही महिने, काही वर्ष, पण त्यानंतर काय? पुन्हा त्याला गरज भासणारच. पण जर का आपण त्याला कृष्ण भावना दिली, कृष्ण भगवंतांचा संबंध काय आहे, आपण सगळे भगवंतांची लेकरे आहोत आणि भगवंत आपले स्वामी आहेत, हे जर का त्याला दिले भावना, हे शिकवण त्याला दिली, तर तो दुसऱ्याला दुखावणार नाही, दुसऱ्याला इजा पोहोचवणार नाही. आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणून आपण बघतो की भारतामध्ये क्राईम रेट कमी आहे. जे उरलेसुरलं जी कृष्ण भक्ती आहे किंवा जो विश्वास आहे लोकांना की कोणीतरी वर आहे, भारतामध्ये असं म्हटलं तर कोणीच व्यक्ती नास्तिक नाही आहे, खरा नास्तिक. जे काही म्हणतात स्वतःला नास्तिक, ते पण नास्तिकाचा मुखवटा घालून बसलेत फक्त. एकदा असं झालं, आमचे एक प्रचारक मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, मोठमोठे गणपती आणल्यात. तर ते म्हणले हे काही नसतं, हे सगळं आपण मानत नाही. तर मग आमचे जे प्रचारक होते, ठीक आहे तू म्हणतोय तू नास्तिक आहेस, तुझा विश्वास नाही गणपतीवर? नाही. म्हणे हा गणपतीचा फोटो आहे, जर तू म्हणतोयस की मी देवाला मानत नाही, या फोटोवरती मला पाय ठेवून दाखव आत्ताच्या आत्ता. त्याची हिंमत नाही झाली, कारण त्याला माहिती आहे कुठेतरी कोणीतरी आहे वरती, जो सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत. तर म्हणून प्रभुपाद काय म्हणत आहेत की वी आर बेस्ट सोशल वर्कर. कारण प्रभुपादांनी ज्यावेळी संघटना सुरू केली अमेरिकेमध्ये, त्यावेळचे त्यांचा ऑडियन्स कोण होतं? तरुण मंडळी. पण कसे? सगळे नशा करणारे, दारू पिणारे, अशा लोकांना त्यांनी प्रचार करायला सुरू केलं आणि त्यांना सगळ्या वाईट सवयी सोडायला लावल्या त्यांनी. कशाच्या बळावर? हरे कृष्ण महामंत्र, भगवद्गीता, बस याच्या जोरावरती, इतर काही नाही. तर प्रभुपाद काय म्हणतात की तुम्ही एवढं म्हणतायत की आमच्याकडे मोठमोठ्या NIT आहेत, MIT आहेत, मग तिथे शिकल्यानंतरसुद्धा लोक सुसाईड काय करत आहेत? आज आपण बघतो, जर तुमचं म्हणतात तुम्ही जे मेडिकल सायन्स आहे किंवा जे सायन्स आहे एवढं प्रोग्रेस झालेलं आहे, मग तिथे विद्या घेतल्यानंतर लोक सुसाईड का करत आहेत? तसं व्हायला नको होतं. पण लोक मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये शिकतात आणि वरतून उड्या मारतात. आपल्याकडे पण आजकाल ही परिस्थिती आलेली आहे, काही प्रमाणात का होईना, कारण आपण कुठे ना कुठे आपल्या संस्कृतीपासून, कल्चरपासून दुरावत चाललो होतो, लांब चाललो होतो. तर एकदा अमेरिकेमध्ये शिल प्रभुपादांनी जगन्नाथ रथयात्रा सुरू केली. आपल्याकडे पुरी या ठिकाणी दरवर्षी रथयात्रा होत असते. तर अमेरिकेमध्ये पहिली रथयात्रा प्रभुपादांनी सुरू केली. तर त्यावेळी रिपोर्टर त्यांना विचारत आहेत की काय गरज आहे एवढं मोठं रथ बनवण्याची देवाला तुमच्या? तर प्रभुपाद त्याला सुंदर उत्तर देत आहेत, लार्ज कार्ट मीन्स, कार्ट म्हणजे बेसिकली रथ. लार्ज कार्ट मीन्स गॉड इज व्हेरी ग्रेट, ही रिक्वायर्स व्हेरी ग्रेट कार, वाय शुड ही गो इन अ स्मॉल कार. तर प्रभुपाद तुम्ही एक छोटे व्यक्ती आहात, तुम्हाला छोटी गाडी लागते, भगवंत एक मोठे व्यक्ती आहेत, पूर्ण विश्व चालवत आहेत, मग त्यांच्यासाठी हा असा जर आपण बनवला रथ, तर त्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? कारण भगवंत सगळ्या गोष्टीचे प्रोपरायटर आहेत. गॉड इज अ प्रोपरायटर ऑफ एव्हरीथिंग, ही इज ऑल्सो द प्रोपरायटर ऑफ वेस्टर्न वर्ल्ड. तर म्हणून काही मोठं आश्चर्य नाही आहे जर भगवंतांसाठी आपण मोठं मंदिर बांधलं तर म्हणून जर आपल्याला कार लागते छोटीशी, तर भगवंतांना जर मोठं रथ बनवलं त्यामध्ये काय चुकीचं आहे? तर या ठिकाणी म्हटलं आहे की या जगातले मोठमोठे लोक आपल्या पैशाच्या बळावरती, त्यांच्याकडे जे काही आहे संपत्ती वगैरे, त्याच्या बळावरती मोठमोठ्या ऐशोआरामाच्या गोष्टी खरेदी करतात, बरोबर? इन दिस वे एनीबडी इन दिस वर्ल्ड ॲज दे गो फ्रॉम बिईंग लखपती, करोडपती, अरबपती, खरबपती, they naturally increase their facilities and luxuries of living. For example, a bigger and better house
they wear better quality of cloth, they eat better type of food, they use better type of cars, they use better mobile and laptops which offer more better facilities. होतं की नाही? जसं जसं व्यक्तीचं राहणीमान सुधारतं तसं चांगल्या चांगल्या गोष्टीचा वापर करू लागतो. कोणी वाचू शकेल आहे आपल्यापैकी? दिसतंय स्क्रीनवरती? Sometimes you find Major General, the top man in the army, is offered a house which is a big single house between the two lanes. Now somebody may ask a question to him why he needs such a big house. Why can't he live in a small 2 BHK or a bungalow? Why does he need such a huge bungalow? Because of his position he offered such a facility. तर कोणी ऑब्जेक्शन घेतलं की काय गरज एवढ्या मोठ्या घराची? अरे बाबा, त्याच्या पोझिशनमुळे त्याला ते ऑफर करण्यात आलं आहे. तर भगवंतांचं एक नाव आहे लक्ष्मीपती. आजकाल या जगामध्ये सगळे व्यक्ती लक्ष्मी, प्रत्येकाला काय पाहिजे? धन पाहिजे, पैसा पाहिजे, आहे की नाही? सगळेजण लक्ष्मीची पूजा करत आहेत. पण ती लक्ष्मी कुणाची पूजा करते? विष्णूंची पूजा करते. आणि म्हणून त्यांचं नाव आहे लक्ष्मीपती. तर जे लक्ष्मीचेच स्वामी आहेत, नियंत्रक आहेत, पती आहेत, त्यांच्यासाठी जर मंदिर बांधलं तर त्यामध्ये काय चुकीचं आहे? तर म्हणून त्यामध्ये काहीही वावगं नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला जे फोटो दिसतो आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये इस्कॉनचं इंटरनॅशनल हेडक्वार्टर आहे. त्या ठिकाणी सगळ्यात मोठं मंदिर बांधणं चालू आहे. तर आपण बघतो या ठिकाणी फोटोमध्ये दिसते तुम्हाला एक छोटा देशाचा कोणा मंत्री असेल किंवा PM असेल तर त्याच्यासाठी केवढी सिक्युरिटी असते. अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत त्यांच्यासाठी केवढी सिक्युरिटी असते की नाही? एवढे लोक फिरत आहेत. तर या जगामध्ये एक छोटासा कॉन्टिनेंट आहे, त्यामध्ये एक छोटासा देश आहे, त्याचा जर प्रधानमंत्री असेल तर त्याच्यासाठी एवढी फॅसिलिटी दिली जाते, एवढं त्याला सुविधा दिल्या जातात, प्रोटेक्शन दिलं जातं. मग कृष्ण भगवंत जे संपूर्ण विश्वाचेच स्वामी आहेत, मग त्यांच्यासाठी जर आपण मंदिर बांधलं त्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि त्याची जर आपण सेवा केली, त्यांना जर भोग अर्पण केला त्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि आपण जे काही भगवंतांना ऑफर करतो, पीपल यूज ऑल द ग्रेन्स अँड फ्रूट्स, metals and chemicals, elements, light and wind given by God through the agency of nature for their own sense gratification without recognizing the fact that nature belongs to God and it is meant to be used in God's service. तर जे काही आपल्यासाठी आपण या पृथ्वीवरती राहतो, जे काही आपण बघतो, जे काही धान्य, कडधान्य, फळ, फुलं जे काही उपलब्ध आहे ते कोणी उपलब्ध करून दिले आपल्याला? कृष्णांमुळे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव. ज्यावेळी पाऊस येतो त्यामुळे काय? धान्य उगतं. ज्यावेळी सनलाईट मिळतो आपल्याला, कित्येक वर्षापासून, हजारो वर्षापासून भगवंतांनी सनलाईट, ऑक्सिजन फ्रीमध्ये दिला आहे. कोविड काळामध्ये कळलं आपल्याला ऑक्सिजनची किंमत किती असते एका सिलेंडरची. पण आजपर्यंत काही आपलं वरतून बिल येत नाही आपल्याला, की जन्माल्यापासून आजपर्यंत 25 वर्ष झाले आपल्याला एवढं बिल ऑक्सिजनचं दिलं असतं तर आपण. तर सनलाईट, एअर, इतर सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये देत आहेत भगवंत. मग त्यापैकी थोडासा भाग जर आपण त्यांना अर्पण केला तर मग काय चुकलं? आपण उदाहरण घेऊया. समजा एखादे छोटं मूल आहे, त्याचा वाढदिवस आहे, तर त्याने काय केलं, आता वाढदिवस आहे आजचा, वडील त्याला दर महिन्याला काही पैसे देतात, पॉकेट मनी त्याला म्हणतो आपण. तर त्याने काय केलं, पॉकेट मनीमधले काही पैसे घेतले आणि तो दुकानावर गेला आणि त्याने काहीतरी स्वीट म्हणा किंवा काहीतरी त्याची आवडता जो पदार्थ होता हलवाईच्या दुकानातून घेऊन आला, समजा जिलेबी घेऊन आला. आता पैसे कोणाचे आहेत? त्याने कमवले नाही, अजून कमवण्याचं तो आहेच नाही त्याचं वय कमवण्याचं. तर वडिलांचेच पैसे आहेत, तेच पैसे घेऊन तो काय करतो, आता ते स्वीट जे आणलं आहे त्याने स्वतःच्या आनंदासाठी, पण त्याला असं वाटतं की रे पहिले बाबांना द्यायला पाहिजे. तर तो वडिलांकडे जातो आणि म्हणतो की
बाबा हे तुम्ही घ्या. तर समजा त्याने ते बाबांना दिलं नसतं तर हे बाबांना काही ठीक आहे मुलाने आणलं, मुलाचा वाढदिवस आहे, खाल्लं मुलाने. पण ज्यावेळी मुलाने पहिल्यांदा खाण्याच्या अगोदर वडिलांना वाटलं की बाबा कृपा करून तुम्ही हे घ्या, विचार करता वडिलांना किती आनंद होईल. पैसे वडिलांचेच आहे पण तरीसुद्धा मुलाने काय केलं, बाबा तुम्ही घ्या, त्यांना किती आनंद होईल. तर एका साधारण पित्याला ज्यावेळी त्यांचं मूल पहिल्यांदा त्यांना ऑफर करतं काहीतरी, त्याने कमवलं नाही ते पैसे बापाचेच आहेत पण तरी वडिलांना देतो आहे की तुम्ही घ्या. तर तसं आपल्यासोबत पण आहे. कृष्णाने आपल्याला सगळं काही दिलं आहे या ठिकाणी या पृथ्वीवरती. तर आपण जर स्वतः भगवंतांना काही अर्पण केलं की कृपया भगवंता याचा स्वीकार करा, विचार करा भगवंतांना किती आनंद होईल. या जगामध्ये भरपूर लोक आहेत जे भगवंतांना मानत नाही तरी पण भगवंत त्यांना पुरवत आहेत. तर या ठिकाणी सांगितलं की बरेच लोक जे असतात मोठमोठे लोक आपल्याकडे आपण म्हणतो स्वर्ग लोक आहेत, इंद्र लोक आहे, चंद्र लोक आहे. तर त्या ठिकाणी जे सृष्टी आहे त्या ठिकाणी जे लोक ते सुद्धा काय करतात, त्यांच्याकडे जे जे वैशिष्ट्य आहेत ते भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. शास्त्रामध्ये उल्लेख आहे. तर म्हणून आपल्याकडे जे काही आहे ते आपण भगवंतांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी उदाहरण दिलं, साऊथ इंडियामध्ये तुम्ही कधी गेला असाल, आता मागच्या वर्षी आम्ही यात्रेला गेलो होतो श्रीरंगम या ठिकाणी. त्या ठिकाणी असे मोठमोठे मंदिर आहेत. श्रीरंगम हे जगातील एक प्रचंड असं मंदिर आहे. किती वर्ष लागत असेल एक मंदिर बांधायला? 300 ते 400 वर्ष. कारण ते मंदिर साधारण मंदिर नाही आहे, आपलं 1 BHK फ्लॅट नाही आहे. मंदिर बघा, प्रचंड मंदिर आहे. तर जो राजा आहे त्यालासुद्धा माहिती आहे की माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये माझं पूर्ण आयुष्य निघून जाईल तरी हे मंदिर बांधून होणार नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या 3-4 पिढ्या लागतात एक मंदिर उभं करण्यासाठी. का ते वेळे होते? नाही. त्यांनी बांधलेलं अजूनसुद्धा आहेत आणि आजसुद्धा त्या ठिकाणी हजारो लाखो लोक दरवर्षी येतात, भगवंतांचं दर्शन घेतात. विचार करा, त्यांनी जर असा शॉर्ट टर्म विचार केला असता, अरे काय फायदा आहे, मी मरणार आहे 50 वर्षामध्ये, मी कशाला बांधू, मला बघायला मिळणार नाही ते मंदिर, कशाला बांधू. पण नाही, पुढचा विचार करता येते की नाही, येणारी जी पिढी आहे मी नाही बघितलं चालेल पण मी जी गोष्ट करतो ती योग्य आहे आणि म्हणून ते मी बांधणार. तर 300 ते 400 वर्ष लागत आहेत तरीसुद्धा ते मंदिर बांधत आहे. ते श्रीरंगमचं एक सुंदर मंदिर आहे. तर ऑलरेडी या ठिकाणी काही सेलिब्रिटीज तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. याच्यातले बरेचसे तुमच्या ओळखीचे पण असतील. तर हे लोक किती पैसा कमवत असतील, त्यांचं तुम्ही जर नेटवर्थ त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी काही मोठमोठे हॉलिवूड स्टार पण आहेत. तर हे लोकांची कमाई किती असते, करोडो रुपयाची. एका फिल्मसाठी, एका रोलसाठी एवढे पैसे हे लोक कमवत असतात. कोणी वाचू शकेल हे? आई On the contrary, now in the modern day, propaganda has made Hollywood and Bollywood actors and actresses as role models, and his heroes are the economy lords who are pocketing huge sum of money from the innocent public for their own selfish gratification. And since modern man has become atheistic, he asks the question, why are we building such big temples of God without understanding the purpose of temples? तर हे लोक एवढा हजारो करोड पैसा कमवत आहेत पण तरीसुद्धा कधी यांच्याकडनं, आता या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतं आहे ऑलिम्पिक, IPL सेलिब्रेशन, किती पैसा खर्च होत असेल या ठिकाणी. नुसतं फटाक्यामध्ये, आतिषबाजीमध्ये किती हजारो लाखो रुपये खर्च होतात. पण याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन नाही घेत की याच्यातलं जर 2% मनी जर गरिबांना दिलं असतं तर नाही चाललं असतं.
जे हॉलिवूड स्टार त्यांनी एवढे पैसे कमवले, कुणाकडनं कमवले? आपल्याच पाकिटातनं गेलेत ना पिक्चरच्या तिकिटामुळे. मग त्यातले 1% अमाऊंट जर का गरिबांना वाटलं तर नाही का चालणार? ती सोशल सर्व्हिस नाही होणार. पण यावेळेस ज्यावेळी असा पैसा उधळला जातो त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन नाही घेत. पण ज्यावेळी पैसा हा मंदिराला उभारण्यात दिला जातो लगेच लोकांचे डोळे उघडत, हां कसं काय, कशाला, काय गरज आहे? मग हे चालतं आपल्याला. तर बेसिकली आपल्याला वाटतं की मंदिरं बांधून काय उपयोग, पण विचार करा मित्रांनो, हजारो लाखो वर्षांपूर्वी जे मंदिरं बांधले आहेत आजसुद्धा आहेत आणि आजसुद्धा लोक त्या ठिकाणी जातात. का माहिती आहे? कारण मंदिरं हे हॉस्पिटलसारखं आहे. आज आपल्याकडे मोठमोठं हॉस्पिटल आहे, ते काय करतात? आपल्या शरीराला बरं करतात. आपल्याला काही जर शारीरिक आजार असेल तर ते बरं करतात. पण मंदिर हे असं हॉस्पिटल आहे जे आपलं मानसिक आजार बरं करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून आपण कधी असं विचार नाही करायला पाहिजे की मंदिर हे बेस्ट आहे, गुड फॉर नथिंग. नाही, कारण आपल्या शरीराला ठीक करणारे भरपूर हॉस्पिटल्स आहेत. त्यामध्ये जाऊन आपण हजारो लाखो पैसे देऊन ट्रीटमेंट घेतो. बऱ्याच वेळा पैसे देऊनसुद्धा ट्रीटमेंट होत नाही. पण मंदिरामध्ये जर आपण गेलात आपल्याला चार्ज नाही केला जात. बऱ्याच लोकांचा अनुभव मंदिरात गेलं की हो शांत वाटतं थोडं. तर या ठिकाणी एक क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द चॉईसेस गिवन बिलो. Srila Prabhupada said we are the best social worker because at ISKCON we, तर 4 ऑप्शन आहे त्यामध्ये. पहिला आहे वी डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्म्स, फ्री फूड, फ्री मेडिसिन अँड फ्री ड्रिंकिंग वॉटर. दुसरा ऑप्शन वी मेक पीपल व्हेरी पीसफुल, वाईज, इंटेलिजंट अँड गॉड कॉन्शियस, फर्स्ट क्लास मॅन. थर्ड ऑप्शन वी मेक पीपल फ्री फ्रॉम बॅड हॅबिट्स, illicit sex, intoxication, meat eating and gambling. आणि फोर्थ we make people competent by teaching them soft skills to enhance their personality. तर आपल्यापैकी किती लोकांना कोणता ऑप्शन बरा वाटतोय? ऑप्शन एक मिनटं, ओपिनियन, वोटिंग करूया आपण. बी ऑप्शन किती लोकांना वाटतं? हात वर करा. ओके, बी. आणि सी ऑप्शन? ओके, ऑलमोस्ट 50-50 आहे. पण ॲक्च्युअल आन्सर आहे बी. का माहिती आहे? हा जो सी ऑप्शन आहे, वी मेक पीपल फ्री फ्रॉम बॅड हॅबिट्स, इलिसिट सेक्स, इंटॉक्सिकेशन, मीट ईटिंग, हे करणारे इतर लोक पण आहेत. पण बऱ्याच वेळा काही लोक जे अल्कोहॉलिक असतात त्यांना दारूबंदीसाठी नेलं जातं. काही लोक असतात जे हे कार्य करतात दारूबंदीचं, तर त्यांना त्या ठिकाणी वास्तव्याला ठेवलं जातं काही दिवस, 15 दिवस, 1 महिना. तर तिथे राहीपर्यंत तो दारू सोडतो. पण परत आल्यावर काय होतं माहिती आहे? परत नशा सुरू होतो. तर प्रॉब्लेम काय झाला, त्याचं जे फंडामेंटल आहे तेच सॉल्व झालं नाही, त्यामुळे त्याची जी सवय होती ती गेलीच नाही. तर हे जे बी ऑप्शन आहे, वी मेक पीपल व्हेरी पीसफुल, वाईज, इंटेलिजंट अँड गॉड कॉन्शियस, तेव्हा ते शक्य होतं. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं हृदय परिवर्तन करायचं असेल तर त्याला कृष्ण भावना देणं आवश्यक आहे. त्याला माहीत पडलं पाहिजे की बाबा हा मनुष्यजन्म का मिळाला आहे मला, याचं काय व्हॅल्यू आहे, याचं कर्तव्य काय आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतायत मनुष्यजन्म आपण मिळाला त्याचं काय कर्तव्य आहे, आपण ते कसं त्याला घालवलं पाहिजे, कसा त्याचा उपयोग केला पाहिजे, त्याचं ध्येय काय आहे. दुसरं आहे व्हॉट इज द नीड फॉर रिलिजियस रिच्युअल्स, कांट आय जस्ट नो फिलॉसॉफी अँड फिलॉसॉफी सायंटिफिकली. तर मंदिरामध्ये जे आरती वगैरे केलं जातं याला म्हटलं तर रिच्युअल्स. तर हे करण्याची काय गरज आहे? मी पुस्तक वाचतो ना, फिलॉसॉफी कळते मला, याची काय गरज आहे? तर यासाठी प्रभुपाद खूप सुंदर सांगतात.
तर बऱ्याच वेळा आपल्याकडे दुर्गापूजा वगैरे हे साजरं केलं जातं, गणेशोत्सव पण साजरा केला जातो. पण बेसिकली मोस्ट ऑफ द लोक हे कशामुळे पालन करतात? फक्त एक भीती आहे, जर आम्ही गणपती बसवला नाही तर मग बाजूचे काय म्हणतील, त्याच्यामुळे गणपती बसवायचं आहे. अरे जर आम्ही देवीचा मंडप नाही ठेवला तर मग बाजूच्या मंडळावाले काय म्हणतील आम्हाला, काय रे यावेळेस काहीच नाही. तर याला बिकॉज ऑफ सोशल प्रेशर. किंवा आपल्या घरामध्ये काही परंपरा असतात, आमचे आईवडील करत आलेत, आमचे आजोबा करत आले, म्हणून ती गोष्ट आपण करत आहोत. त्याला म्हटलं तर रिच्युअल्स. पण बऱ्याच वेळा काय होतं, याच्या मागे जर आपण कारण समजून नाही घेतलं तर ते फक्त रिच्युअलच राहतं. म्हणजे आपण करतो आहे पण त्यामध्ये भावना नसतात आपल्या. आपण करायचं म्हणून करतो आहे, पण ते का करतो आहे, ते का केलं पाहिजे, त्याच्या मागचं रिझन आपण कधी विचारलं नाही आणि आपल्याला कोणी सांगितलं पण नाही. तर म्हणून याच्यासाठी योग्य पद्धत काय की आपण ते जाणून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी खूप सुंदर पॉईंट बोलत आहेत प्रभुपाद. रिलिजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंटलिझम और फॅनेटिझम. रिलिजन म्हणजे काय? धर्म. धर्म हा तत्त्वज्ञानाविना काय आहे? फक्त भावनात्मक गोष्ट आहे. सेंटिमेंटल म्हणजे काय? भावना. मला असं वाटतं म्हणून केलं. तर धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे फक्त असं नाही की फक्त मला वाटलं म्हणून मी केलं, नाही. म्हणून म्हटलं रिलिजन विदाऊट फिलॉसॉफी. धर्म त्याच्या जोडीला काय असलं पाहिजे? तत्त्वज्ञान असलं पाहिजे. तर आपला हिंदू धर्म आहे, त्याचं तत्त्वज्ञान कशामध्ये दिलं आहे? भगवद्गीतेमध्ये दिलं आहे, श्रीमद भागवतममध्ये दिलं आहे. तर दोघांची जोड आवश्यक आहे. फिलॉसॉफी विदाऊट रिलिजन इज मेंटल स्पेक्युलेशन. तर मोठमोठे तत्त्वज्ञ आहे ते काय करतात? मोठमोठी पुस्तकं लिहितात, पण त्याला धर्माची जोड नाही आहे. फिलॉसॉफी विदाऊट रिलिजन म्हणजे ते काय? फक्त त्यांचा मानसिक कल्पना विस्तार आहे. मला असं वाटलं म्हणून मी असं लिहिलं. तर म्हणून कधी पण रिलिजन विदाऊट फिलॉसॉफी भावना, फक्त भावना आहेत. तर म्हणून दोघांची जोड असणं आवश्यक आहे. धर्माला जे तत्त्वज्ञान आहे त्याला धर्माची जोड आवश्यक आहे. फक्त तत्त्वज्ञान पण धर्म मानत नाही मी कसलाही धर्म मानत नाही, पण मी मोठा फिलॉसॉफर आहे. तर ती फिलॉसॉफी काय असेल? फक्त त्याच्या मनाची कल्पना असेल. पण आपण जे पालन करतो इस्कॉनमध्ये त्याला बेस आहे. तो बेस म्हणजे काय आहे? भगवद्गीता, श्रीमद भागवत. फक्त एका व्यक्तीच्या हा कल्पना नाही आहे की त्याला वाटलं म्हणून त्याने तसं केलं, नाही. प्रत्येक गोष्टीसाठी काय आहे? एक फाउंडेशन आहे. तर बरेच लोक म्हणतात की आम्हीसुद्धा भगवंत आहोत. लव फॉर गॉड, लविंग सर्व्हिस फॉर गॉड. सम impersonally speculate, I am God or everyone is God. But when they suffer from a toothache, they can do nothing about it except moan in pain. And when they get the urge to respond to the calls of nature, they cannot control themselves even for a moment. तर काही लोक म्हणतात की अरे नाही, आपण सुद्धा भगवंत होऊ शकतो. हे एक मिसकन्सेप्शन आहे. का? तर भगवंत हे सगळ्या गोष्टींचे नियंत्रक आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात मया अध्यक्षेन प्रकृती सुयतैसे चराचरम. ही जी भौतिक प्रकृती आहे ही माझ्या अधिपत्याखाली चालते, मी तिचा नियंत्रक आहे. आणि आपण बघतो हजारो लाखो वर्षांपासून सूर्योदय होतो आहे, सूर्यास्त होतो आहे, ऋतू येत आहेत, ऋतू जात आहेत. हे सगळं आपोआप चाललं आहे. हे कसं शक्य आहे? त्याला कोणीतरी नियंत्रण करणारा व्यक्ती आहे आणि ते आहेत भगवंत. तर हे जे व्यक्ती म्हणतात की आम्हीसुद्धा भगवंत बनू शकतो, हे केवळ आणि केवळ भ्रम आहे. का? तर या ठिकाणी म्हणतायत की ज्यावेळी जो म्हणतो की मला केवळ साधा दात दुखायला लागला तर आपल्याला कसं तरी होतं, लगेच आपण डॉक्टरकडे पडतो. तर तो भगवंत आहेत, मग दात दुखतो तर तुला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. साधी आपल्याला डिसेंट्री लागली
तरी आपल्याला कंट्रोल होत नाही. एका क्षणामध्ये जावं लागतं 2 नंबरसाठी. थांबता येत नाही आपल्याला, तेवढंसुद्धा नियंत्रण करता येत नाही आपल्याला. मग आपण भगवंत कसे होऊ शकतो? तर हे काय आहे? मिथ, असत्य आहे, सफेद झूट त्याला म्हणतात, की आपणसुद्धा भगवंत बनू शकतो. शक्यच नाही आहे. भगवंत आहेत आणि आपण आहोत. आपण कधीही भगवंत बनू शकत नाही. तर असे एक तथाकथित लोक असतात जे स्वतःला भगवंत म्हणतात, की नाही आता सध्या आपण मायेच्या अधीन आहोत, पण मायेतून मुक्त झाल्यावर आपणसुद्धा भगवंत बनवू शकतो. तर म्हणून आपण या ठिकाणी वैदिक आपल्या सनातन धर्मामध्ये जे काही ट्रॅडिशन्स आहेत त्या काय आहेत? भगवंत आणि आपला जो संबंध आहे तो आपण विसरलो आहोत, तो पुन्हा जागृत करण्यासाठी दिलेल्या पद्धती आहेत आणि म्हणून आपण ते करत असतो. तर इस्कॉनमध्ये आपल्याला 4 गोष्टी प्रभुपादांनी शिकवल्या आहेत. श्रील प्रभुपाद टॉट फिलॉसॉफी थ्रू हिज बुक्स, conversation, lectures. He taught rituals in the form of deity worship, chanting Hare Krishna, wearing devotees' attire, dealing with devotees by following etiquettes, etc. By combining these two, we can make our lives perfect. तर प्रभुपादांनी आपल्याला काय दिलं? त्यांची पुस्तकं दिली. त्या पुस्तकांद्वारे आपण जे फिलॉसॉफी ते शिकतो आणि ती फिलॉसॉफी कशी जगायची ती लाईफस्टाईलसुद्धा प्रभुपादांनी आपल्याला दिलं आहे. फक्त असं नाही की तुम्हाला पुस्तकं दिली त्यामध्ये नॉलेज दिलं, पण पुस्तकामध्ये जे दिलं आहे त्याचं प्रॅक्टिकल लाईफस्टाईल कसं जगायचं ते सुद्धा प्रभुपादांनी दाखवून दिलं आहे. आणि म्हणून आपण इस्कॉनमध्ये बघतो की आपण जे डिवोटी अटायर आहे, धोती, कुर्ता, तिलक, कंठीमाळा, हे सगळं प्रभुपादांनी शिकवलं. प्रभुपादांचे अमेरिकन डिसायपल त्यांना साधं आपण धोती कशी घालायची, स्त्रियांना साडी कशी घालायची ते सुद्धा माहीत नाही होतं. प्रभुपादांनी ते सुद्धा शिकवलं त्यांना. तर प्रभुपादांनी फक्त पुस्तकं नाही दिली, पुस्तकांसोबत एक लाईफस्टाईलसुद्धा दिली जी दाखवते की थेअरीचं प्रॅक्टिकल कसं करायचं. तर ही प्रभुपादांची महानता आहे. व्हाय डू वी डू मूर्तीपूजा, डिटी वर्शिप? तर हा खूप विस्तारित टॉपिक आहे, पण तरी आपण थोडक्यामध्ये बघूया. या श्रीमद भागवतममध्ये यामध्ये श्लोक आहे कपिल देव म्हणजे कपिल मुनी आहेत, ते क्रिकेटर कपिल देव नाही आहेत ते. तर कपिल मुनी होऊन गेले, तर त्यांच्या आईला ते सांगतायत. इन द अबाव वर्स फ्रॉम श्रीमद भागवतम 3रा स्कंद 25वा अध्याय 35वा श्लोक. इट मेन्शन हाऊ लॉर्ड कृष्णा इन वन ऑफ हिज इन्कार्नेशन एज लॉर्ड कपिला सेज, My devotees always see the smiling face of my form with eyes like the rising morning sun. They like to see my various transcendental forms which are all benevolent and they also talk favorably with me. तर आपण बघतो आपल्या संस्कृतीमध्ये भगवंतांचे 10 अवतार म्हणून खूप फेमस आहेत. विष्णूंचे 10 अवतार. तर असं म्हणतात भगवंत वेगवेगळे रूप धारण करतात. त्यामुळे कारण काय? कारण भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या इच्छेनुसार भगवंत विविध रूप धारण करतात. तर कुणाला नरसिंहदेव आवडतात, कुणाला कृष्ण, कुणाला बलराम, कुणाला वराहदेव, कुणाला कच्छ, कुणाला मत्स्य, कुणाला कुरुम. तर वेगवेगळे अवतार भगवंत धारण करतात. In order to see by our material senses the Supreme Personality of Godhead accept a favorable form. तर कोणी म्हणलं की अरे भगवंत मूर्तीमध्ये कसे येऊ शकतात? का नाही येऊ शकत? भगवंत जे अनलिमिटेड आहेत, काही लोक म्हणतात मग ते मूर्तीमध्ये आले म्हणजे ते सीमित झाले ना. पण जे अनलिमिटेड आहे त्यांची इच्छा असेल तर ते का नाही एका मूर्तीमध्ये येऊ शकत? कारण भगवंतांचं एक नाव आहे स्वराट, वन हू इज इंडिपेंडंट, स्वतंत्र. त्यांच्या इच्छेनुसार ते काहीही करू शकतात. आपण मात्र स्वराट नाही आहोत. आपण कोण आहोत? आपण नियंत्रित व्यक्ती आहोत. आपल्यावरती कोणाचं तरी नियंत्रण आहे.
तर भगवंतासाठी काही अशक्य गोष्ट नाही आहे ती. तर मूर्तिपूजा जी आहे आपल्या भारतामध्ये हजारो लाखो वर्षापासून चालत आलेली आहे. प्रभू श्री रामचंद्रसुद्धा त्यांचे जे कुळातले जे आराध्य दैवत होते त्यांची पूजा करायचे. ते आहे रंगनाथ. आज जे श्रीरंगममध्ये आहेत ते कुणाचे आराध्य दैवत आहेत? रामांचे. तर रामांनी त्यांचे विग्रह यांना भेट दिले होते. कुणाला? विभीषणाला. आणि विभीषण मग जाता जाता श्रीरंगम या ठिकाणी थांबतात आणि मग भगवंत तिथेच राहतात. तर राम त्यांच्या कुळामध्ये स्वतः भगवंत प्रभू रामचंद्र आरच्या विग्रहांची पूजा करायचे. तेव्हापासून चालत आलेली परंपरा आहे. तर भगवंत चराचरामध्ये आहेत. सिन्स ही इज अ प्रेझेंट इन एव्हरी ॲटम, ही कॅन ॲपियर फ्रॉम एनी प्लेस इन द युनिवर्स. देर इज नो लिमिटेशन फॉर हिम ॲज वी tiny jivas have, but the atheistic think otherwise. Although they preach that everything is God, when they go to the temple and see the form of God, they deny that he is God. तर एका ठिकाणी ते म्हणतात की नाही सगळं काही भगवंत आहे. मग मूर्तीमध्ये भगवंत का नाही होऊ शकत? जर तुम्ही म्हणताय सगळीकडे भगवंत आहे, चराचरामध्ये एव्हरीथिंग इज गॉड, मग ती ड्युटी जे विग्रह आहे ते का भगवंत नाही राहू शकत? तर म्हणून आपण जे काही अर्चा विग्रहांची पूजा करतो ती परंपरा आहे, ती आपल्या सनातन धर्मामध्ये हजारो लाखो वर्षांपासून चालत आलेली आहे. आपण काही वेगळं करत नाही आहेत इस्कॉनमध्ये. अजून काही लोक म्हणतात की अरे भगवंतांना खरंच आपल्या पूजेची आवश्यकता आहे का? आवश्यकता आहे का? कारण भगवंतांना तर ते स्वतंत्र आहेत, ते काही करू शकतात. आपण देवान दिलं नाही दिलं ते उपाशी राहतील का? नाही. त्यांचं एक नाव आहे आत्माराम. आत्माराम म्हणजे काय? जो व्यक्ती सेल्फ सफिशियंट आहे. समजा आता मला भूक लागली तर मला काहीतरी जेवण खावं लागतं. मी अवलंबून आहे बाहेरच्या गोष्टीवरती. आता मगाशी पोहे खाल्ले तर जोपर्यंत पोहे मी खाणार नाही तोपर्यंत माझ्या पोटाची अग्नी शांत होणार नाही. तर मी आत्माराम नाही आहे. आय एम डिपेंडंट ऑन समथिंग एल्स. काहीतरी मला बाहेरून इनपुट घ्यावं लागतं माझ्या शरीरामध्ये, तेव्हा माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होते. पण भगवंताचं नाव आहे आत्माराम. म्हणजे त्यांना दुसऱ्या एखाद्या गोष्टीवरती अवलंबून राहण्याची आवश्यकताच नाही आहे. ज्यावेळी भगवंतांना पुत्रप्राप्ती करायची होती त्यांना पत्नीचीसुद्धा आवश्यकता भासली नाही. त्यांच्या नाभीतून कमळवर आला आणि कमळावरती ब्रह्माजींचा जन्म झाला. या जगामध्ये कुणाला जर पुत्रप्राप्ती करायची असेल त्याला पत्नी लागेल, नंतरच पुत्र मिळेल काही वर्षांनी. भगवंतांना पत्नीचीसुद्धा गरज नाही. जी पत्नी जवळच बसली आहे, लक्ष्मी भगवंताच्या चरणांजवळ बसल्या आहेत, त्यांचीसुद्धा मदत घ्यायला तयार नाही भगवंत. सेल्फ सफिशियंट आत्माराम आहे. तर म्हणून भगवंत काय आहेत? आत्माराम आहेत. आपण दिलं काय नाही दिलं काय, भगवंतांना देण्यामध्ये आपला फायदा आहे. भगवंताचा काही फायदा नाही आहे. भगवंतांना तुम्ही अर्पण केलं काय नाही अर्पण केलं काय ते भुकेले राहणार नाहीत, पण त्यांना अर्पण केल्यामुळे आपला फायदा आहे. भगवंतांना अर्पण केलेलं जे आपण जे प्रसाद घेतो त्या प्रसादामध्ये कसल्याही प्रकारचे पाप नसतात. जे पाप विरहित अन्न आपण खात असतो. म्हणून भगवंतांना अर्पण केलं तर आपला फायदा आहे. भगवंताचा शृंगार केला त्यामध्ये आपला फायदा आहे. हजारो लाखो लोक फक्त काय करतात? स्वतःच्या शृंगाराबद्दल चिंता करतात. पण आपण कितीही आपला शृंगार केला तरी एक दिवस म्हातारं व्हावंच लागेल. तर म्हणून भगवंतांची सेवा करणं म्हणजे काय? बेसिकली त्या झाडाच्या मुळाला पाणी टाकण्यासारखं आहे. ज्यावेळी झाडाच्या मुळाला पाणी टाकतो काय होतं? संपूर्ण झाडापर्यंत त्याचं पोषण होतं. तर म्हणून भगवंतांची सेवा करणं म्हणजे संपूर्ण जे भगवंताशी संबंधित जग आहे त्याची सेवा करण्यासारखं होतं. जो बुद्धिमान व्यक्ती असतो तो मुळाला पाणी टाकतो. तो झाडाच्या फांद्याला पानांना पाणी नाही टाकत. तर त्याला माहिती आहे जर मी मुळाला पाणी घातलं तर संपूर्ण वृक्षाला त्याचा फायदा होईल. जसं पोटामध्ये अन्न टाकलं त्याच्या शरीराला संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो. फक्त पोटाला आपण जेव घालत नाही,
पोटाला जीव घालतो, कारण रूट कॉज इथे आहे. इफ अ प्राईम मिनिस्टर विजिट युअर बाटा शॉप, तुमचं दुकान आहे समजा मोठं बाटा शॉप, तर युअर शॉप्स फेम इन्क्रीजेस. जर प्राईम मिनिस्टर तुमच्या शॉपमध्ये आले आणि त्यांनी शूट केलं, काय होईल? तुमच्या दुकानाचा सेल्स वाढतो. का? कारण लोकांना अरे हेच ते दुकान आहे जिथं प्राईम मिनिस्टर येऊन गेले. तर ॲक्टिव्हिटी नंबर 2, चूज ऑल करेक्ट आन्सर. Religion without philosophical basis leads to fanatism or sentimentalism, because it is done without knowledge of scripture. It won't last long. It is done due to superstitions, beliefs, to fear of bad luck. Thus it does not even elevate a person. It is done for impressing friends and relatives, to show oneself to be pious. It is done blindly as a tradition, coming in families with no meaning of its goal. बरोबर आहे की नाही गोष्टी? या ठिकाणी काय बघता, काय चाललं आहे? फक्त यज्ञ वगैरे केला जातो आहे, पण यज्ञ करण्याचं सारखं चित्त कुठे आहे? अरे कधी यज्ञ पूर्ण होईल आणि कधी मला माझी दक्षिणा भेटते. लोक मंदिरात जातात, मंदिराला भगवंतांना आहे की 1.25 रुपयाची दक्षिणा, 1 नारळ दे आणि मला त्या बदल्यात 1 लाखाची लॉटरी. एक नारळ किती रुपयाला येतं? 20-25 रुपयाला. त्याच्या मोबदल्यात आपण काय मागतोय? 1 लाखाची लॉटरी. तर हे चुकीचं आहे. तर अजून एक ऑब्जेक्शन लोक घेतात की व्हाय स्पेंड सो मच मनी ऑन रिलिजियस रिच्युअल्स वेन बेगर्स आर स्टार्विंग आउटसाइड द टेम्पल. वुड गॉड नॉट बी मोर प्लेझंट इफ हिज स्टार्विंग चिल्ड्रन दोज बेगर्स आर फेड. बऱ्याच मंदिराच्या समोरच भिकाऱ्यांच्या रांगा का लागतात? कोणी सांगू शकेल? मंदिराच्या बाहेरच भिकाऱ्यांच्या रांगा असतात. जसं या ठिकाणी वृंदावनातलं एक मंदिर दिसतं आपल्याला. मोठमोठे मॉल असतात, MNCs असतात, त्याच्या बाहेर का भिकारी उभे राहत नाही? कारण त्यांना पण माहिती आहे की मंदिरात येणारा व्यक्ती दान करतो. जो मोठमोठ्या MNCमध्ये काम करतो त्याची दान देण्याची वृत्ती नसते. आणि तुम्ही बघा मोठमोठे जे मंदिरं असतात, जसं तिरुपती मंदिर आहे, त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या यात्रींना प्रसाद दिला जातो. तर या ठिकाणी जे ऑब्जेक्शन घेतलं की भिकाऱ्यां जे बसलेले असतात त्यांना अन्न वाटप करायला पाहिजे, तर ऑलरेडी अन्न वाटप होते. भारतामध्ये आजही अन्नदानाला खूप महत्त्व आहे. का? कारण लोकांना माहिती आहे की मंदिरात जे आपण देतो त्याचं अन्नदान केलं जातं. आपल्या इस्कॉनमध्ये पण फूड फॉर लाईफ फाउंडेशन आहे एक. संपूर्ण जगभरामध्ये जिथे कुठे क्रायसिस होतात, भूकंप झाला, काही झालं, वादळ आलं, पहिले आपले लोक जाऊन पोचतात. फूड फॉर लाईफ. लोकांना नुसतं फूड नव्हे, प्रसाद देतात, भगवंतांना अर्पण केलेलं अन्न देतात. We have to find out a way how the unclean heart of suffering people can be clean. Unclean heart is that heart where lust, anger and greed dominate a person's speech, behavior and activities. This virus can be easily cleaned by the chanting of Lord's name, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare. Whether one is beggar or a billionaire, one who has not cleaned his heart will indulge in sinful activities and create fresh bad karma, bringing forth suffering. तर मूळ कारण काय आहे? आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे आपलं अनर्थ, आपलं अशुद्ध हृदय. तुम्ही अशुद्ध म्हणा नाही, हो एक्सरे केला होता काही मिळालं नाही, तुम्ही काय म्हणता अशुद्ध हृदय माझं? नाही, तुमचे लंग्स वगैरे सगळं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही लंग्समध्ये. आपण या ठिकाणी काय गोष्ट करतो आहे, जे व्हायरस आहेत,
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांची चर्चा करतो आहे. तर यांचं उत्तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळणार नाही, बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये. त्याचं उत्तर आपल्याला कुठे मिळेल? मंदिरामध्ये. आणि म्हणून आपल्याला मंदिरामध्ये हरे कृष्ण मंत्र जप करण्याला शिकवलं जातं. अनर्थ म्हणजेच अनवॉन्टेड. अर्थ म्हणजे काय? समथिंग व्हॅल्युएबल. अनर्थ म्हणजे ज्याचा काही व्हॅल्यू नाही. पण ह्या गोष्टींमुळे काय झालं आहे? आपलं हृदय अपवित्र झालं आहे. तर याचं सोल्युशन आपल्याला कुठे मिळतं? मंदिरामध्ये, शास्त्रांमध्ये. आणि म्हणून आपण मंदिरात जात असतो. त्या ठिकाणी एक स्टोरी सांगतायत, प्रभुपादांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतायत. Once Srila Prabhupada visited the house of a wealthy businessman, Mr. Malhotra, during his Pune trip. While having dinner, the businessman asked Srila Prabhupada a question. Please do not mistake me, but why does ISKCON not feed the poor instead of just worshipping God? तर प्रश्न विचारतायत ते प्रभुपादांना की काय इस्कॉनवाले लोक जे असतात, वाय डज इस्कॉन नॉट फीड द पुअर इन्स्टेड ऑफ वर्शिपिंग गॉड? तुम्ही भगवंतांची एवढं चांगल्या प्रकारे आराधना करतात, 6 वेळा पूजा करतात, 6 वेळा भोग दाखवतात, तुम्ही गरिबांना का नाही खाऊ घालत? श्रील प्रभुपाद म्हटले. श्रील प्रभुपाद रिप्लाइड विथ अ स्टोरी. सपोज यू गो टू द नॉर्थ to meet your close friend, the richest man of India, say Mr. Tata or Birla. You stay with him, eat with him, chat with him, relax with him, and after a couple of weeks you return Pune. And while going in your car in Pune, one day you happen to see the son of Tata wandering on the street like a vagabond, with cloth tattered and hair disturbed. What will you do? You may just feel sorry for his plight and go away, or you may give him a plate of food and go away, or you may take out a 500 rupees note and offer it to him in donation and go away. तर या ठिकाणी त्या व्यक्तीने प्रश्न विचारला प्रभुपादांना की तुम्ही लोकांना काय खाऊ घालत नाही? तर त्याला उत्तर देण्यासाठी प्रभुपाद एक स्टोरी सांगतायत. मी तुमचा एक बिझनेसमॅन मित्र आहे, टाटा बिर्लासारखा, आणि तुम्ही त्याच्या घरी गेलात, तिथे तुम्ही राहिलात, आणि काही दिवसानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही रस्त्याने चाललात आणि तुम्हाला अचानक त्या बिलिनियर व्यक्तीचा मुलगा रस्त्यावरती एकदम विचित्र कपडे घातले आहेत, कपडे फाटलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये भटकताना दिसतो आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर कोणी म्हणेल की तुम्ही त्याला घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जायला, त्याला पोटभर जीव घालायला पाहिजे. पण त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? कोणी म्हणेल त्याचे कपडे फाटले होते ना, मग त्याला चांगले कपडे घेऊन द्यायला पाहिजे होते. पण त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? जर बुद्धिमान व्यक्ती असेल, तो काय करेल? त्याला तिथून घेईल आणि कुठे घेऊन जाईल? त्याच्या घरी. त्याचा जो मिलेनियर बाप आहे त्याच्या घरी त्याला तो पोहोचवेल. कारण तिथे जर का त्याला परत पोहोचवलं, त्याच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत. त्याची जेवणाची समस्या सुटणार, त्याची कपड्याची समस्या सुटणार आहे, त्याला जी काही समस्या होती ती सुटणार आहे. आणि म्हणून जो बुद्धिमान मित्र आहे तो काय करतो? त्या मुलाला घेतो आणि त्याच्या वडिलांच्या घरी पुन्हा सुपूर्द करतो. तर श्रील प्रभुपाद या उदाहरणाद्वारे सांगतायत की प्रत्येक आपण जे आहोत जीवात्मे, आपण भगवंतांच्या त्या मुलाप्रमाणे आहोत. जसं उदाहरणामध्ये बिलिनियर व्यक्ती कोण आहे? बिलिनियर म्हणजे भगवंत. आणि त्या बिलिनियरचा हरवलेला मुलगा कोण आहोत? आपण सगळे आहोत. आपले वडील जे आहेत भगवंत ते बिलिनियर आहेत. काही चिंता नाही तिकडे आपल्या मूळ घरी, कसलाही त्रास नाही आहे. पण आपण त्यांना सोडून इथे फिरतो या जगामध्ये वेगवेगळ्या शरीरांमध्ये. आणि मग आता तो मित्र कोण आहे? बिलिनियरचा मित्र ते म्हणजे साधू संत. साधू संत बघतात की अरे हा भगवंतांचा मुलगा आहे, भगवंतांपासून बापापासून वेगळा होऊन इथं दुःख भोगतो आहे.
आणि मग त्याला येऊन साधू सांगतात, अरे बाबा तुला माहिती आहे तुझं मूळ गाव कुठे वेगळं आहे, भगवंतांचं घर ते तुझं घर आहे, चल तिकडं परत जा. तर म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो, आपण संतांची भूमी म्हणतो है ना. हजारो संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक प्रामाणिक संतांने हेच सांगितलं आहे की बाबा रे, हे सगळं जे तुम्ही करत आहात हे काही काळासाठी आहे, हे तुम्ही कितीही करत आहात तरी सुखी होणार नाही. परत तिकडे जायला शिका. कुठे? वैकुंठामध्ये. वैकुंठ, कुंठ म्हणजे काय? चिंता. वैकुंठ म्हणजे जिथे चिंतेचा अभाव आहे ती जागा. आणि ते म्हणजे काय? भगवत धाम, भगवंतांचं घर, हे आपलं मूळ शाश्वत घर आहे. तर तिथे जाण्याला आपल्याला शिकवलं जातं. आणि ते कोण शिकवतं? साधू संत आपल्याला शिकवतात. आणि म्हणून आपण जे साधू संतांचे जे वाक्य आहेत, जे आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलं गेलं आहे, त्याचं पालन करायला पाहिजे. वाय डू वी डू आरती फॉर श्रीकृष्ण? भगवंतांची आरती आपण का करायला पाहिजे? तर वेगवेगळ्या गोष्टी आरतीमध्ये ठेवलेल्या असतात. या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे लॅम्प आहे, फ्लावर्स आहेत, क्लॉथ आहे, असं वेगवेगळ्या गोष्टी भगवंतांना अर्पण केल्या जातात. हाऊ इट इज ऑफर्ड? All items are offered by waving them in a circle around the deity to remind us to keep the Lord at the center of all our activities. During the cycle, motions of times from the minute to the decades. तर भगवंतांना वेगवेगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातात. शंख वाजवला जातो. बघितले कधी मंदिरामध्ये आल्यानं मोठा शंख वाजवला जातो. तर असं म्हणतात, शंख बेसिकली काय? एक हड्डी आहे. हड्डी कोणाचं हाड, हाडाला पवित्र मानलं जातं का? हाड बघितलं आपल्याला एक किळस येते, अरे काय ते हाड, कुत्री ते हाड घेऊन ठेवतात तोंडामध्ये, बघितलं आपल्याला किळस येते. पण शंख ही अशी हड्डी आहे जी पवित्र मानल्या जाते, ज्याच्याने भगवंतांचा अभिषेक केला जातो. अभिषेक करतात भगवंताचा जन्माष्टमीला, शंखाने करतात. तर शंख वाजवला जातो. असं म्हणतात, शंख ज्यावेळी वाजवला जातो संपूर्ण त्याचा जो ध्वनी असतो त्याच्यामुळे काय होतं, जे बॅड स्पिरिट असतात, इनऑस्पिशियसनेस, तो सगळा दूर होतो. म्हणून आरतीच्या सुरुवातीला शंख वाजवला जातो. बेल वाजवली जाते, कारण बेल वाजवल्याशिवाय भगवंत अन्न ग्रहण करत नाही. म्हणून बेल रिंग केली जाते नेहमी आरती करताना किंवा प्रसाद ऑफर करताना भगवंतांना. इन्सेन्स, धूपबत्ती भगवंतांना ऑफर केली जाते. प्लीज ॲक्सेप्ट दॅट व्हेरी फ्रॅग्रंट इन्सेन्स मेड फ्रॉम द नेक्टर ऑफ ट्रीज, इन्सेन्स दॅट ऑल द डेमिगॉड्स लाईक टू स्मेल. When devotees smell the flavor of the incense which is offered to the deity, they became cured of the poisonous effect of the material contamination, as much as one becomes cured of a snake bite by smelling न्यूट्रिशियस हर्ब. तर केवळ भगवंतांना अर्पण केलेले जे अगरबत्ती आहे त्याला स्मेल केलं आपण तरीसुद्धा जो पॉयझनस इफेक्ट आहे, जी अशुद्धी आहे आपल्या याच्यामध्ये, ती दूर होते. लॅम्प जे अग्नितत्व आहे, आरती म्हटलं तर ना आरती. लॅम्प विथ 5 wicks, जनरली दिव्यामध्ये 5 वाती ठेवल्या जातात. इन घी रिप्रेझेंट अवर 5 सेन्स डिप्ड इन द फॉल्स इगो, इज बर्न्ड अँड प्युरिफाईड इन लॉर्ड सर्व्हिस अँड युटिलाइज फॉर ग्लोरिफाईंग अँड शोविंग लॉर्ड्स ब्युटी. तर आपली जी इंद्रिय आहेत ते रिप्रेझेंट करतात 5 वातींना, आणि त्या इंद्रियांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. Lord's service and utilize for glorifying and showing Lord's beauty. When we accept Aarti lamp and touch our eyes, the ignorance is dispelled and eyes are enlightened, and by touching head, we invite Lord's blessing upon us. अशा प्रकारे आपण आरती घेत असतो. त्याचं पण महत्त्व आहे.
भगवंतांना चामर त्याच्याने वारा घातला जातो. अर्घ्य जे जलतत्व आहे ते भगवंतांना अर्पण केलं जातं. बऱ्याच वेळा काय म्हणतात, लोक म्हणतात गंगेमध्ये जातात काही लोक स्नान करायला आणि गंगेचंच पाणी घेऊन गंगेलाच अर्पण करतात. तू म्हणाले काय आहे, तुम्ही गंगा नदीमध्ये उभं राहिलं, त्यांचंच पाणी घेतलं आणि त्यांनाच अर्पण केलं, याच्यात काय मोठी गोष्ट झाली. पण तरीसुद्धा गंगा नदी असं नाही म्हणत की काय रे शहाणा आहेस तू, माझ्याच पात्रामध्ये उभा आहेस, माझंच पाणी घेतो आणि मला म्हणतो हां घ्या. पण गंगा नदी म्हणतात की कमीत कमी याची अर्पण करण्याची काही भावना तरी आहे, अर्पण करण्याची वृत्ती तरी आहे. तर ते ॲक्सेप्ट करतात, स्वीकार करतात. तसे भगवंत पण स्वीकारतात. ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या भगवंतांनी दिल्या आहेत, पण आपण जाणीवपूर्वक त्यांना त्या अर्पण करतोय. तर भगवंतांना यागटेल, चामर, अर्घ्य म्हणजे वाटर, एक क्लॉथ, त्या प्लेटमध्ये आपण बघितलं क्लॉथ पण अर्पण केला जातो. फ्लावर, पुष्प पण अर्पण केले जातात. कारण भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती अपरतम अशनामी प्रयतात्मना. तर वाय डू वी नीड बिग टेम्पल्स? कारण बिग टेम्पल्स आर लाईक हॉस्पिटल्स. बाहेरचे जे हॉस्पिटल्स आहेत ते आपलं शरीर दुरुस्त करू शकतात, पण आपल्या मनाच्या आंतरिक समाधानासाठी, मनाच्या शुद्धीसाठी आपल्याला मंदिरांची आवश्यकता आहे. आणि म्हणून मंदिर आवश्यक आहे. व्हॉट इज द नीड ऑफ रिलिजियस रिच्युअल्स? कांट आय जस्ट नो फिलॉसॉफी सायंटिफिकली? हो, तुम्हाला रिच्युअल्सची पण आवश्यकता आहे, पण ते रिच्युअल्स कशाने जोडलेले पाहिजे? तत्त्वज्ञानाने. त्याला बेस असला पाहिजे. विदाऊट बेस जर तुम्ही रिच्युअल करत असाल ते फक्त काय आहे, तुमचा भावनात्मक विकास आहे, भावनात्मक दृष्टिकोन आहे. वाय डू वी डू मूर्तीपूजा? कारण ही आत्ता चाललेली परंपरा नाही आहे, हजारो लाखो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आणि त्यामध्ये आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो की भगवंतांनी आपल्याला इतकं काही दिलं आहे, माझ्याकडून भगवंतांना मी कृतज्ञते म्हणून पहिल्यांदा अर्पण करतो. तर एक कृतज्ञाची भावना म्हणून आपण भगवंतांच्या जी विग्रह आहेत त्यांची पूजा करतो. डज गॉड रिअली नीड अवर वर्शिप? नाही. परंतु भगवंतांची पूजा केल्याने, भगवंतांना काही अर्पण केल्यामुळे आपला फायदा होतो, आपली देण्याची प्रवृत्ती वाढते. आपण लेना बँक म्हणून कधी देना बँक पण बनतो, नाहीतर फक्त आपल्याला घेण्याची प्रवृत्ती असते, जमा करायचं. तर भगवंतांना अर्पण केल्यामुळे ती देण्याची प्रवृत्ती आपण डेव्हलप करतो. So much money on religious rituals when beggars are starving outside the temples. Would God not be more pleased if his starving children, those beggars are fed? हो, म्हणूनच मंदिरांपुढे भिकाऱ्यांच्या रांगा असतात आणि मंदिरांमध्येच त्यांना भगवंतांचा प्रसाद दिला जातो. असं नाही की त्यांना दुसरीकडे कुठे मॉलच्या बाहेर प्रसाद वाटताना बघितलं आहे कुणाला? नाही. तर आज बघा पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त जर अन्नदान कुठे होत असेल तर ते कुठे होतं? मंदिरांमध्ये होतं, कुठे बाहेर नाही होत. तर हे जे हे आहे ऑब्जेक्शन की नाही मंदिराचे लोकांना का भरवत नाही, का खाऊ घालत नाही? मंदिराचे लोक जास्त खाऊ घालतात सगळ्यांना. आणि वाय डू आरती फॉर श्रीकृष्ण? कारण जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपण बघितले ते भगवंतांचेच आहेत, पण भगवंतांनी दिलेलं आहे म्हणून भगवंतांनाच पहिले ते अर्पण करतो. आणि त्यामुळे आपली शुद्धी होते. आपल्या जीवनातील जो इनऑस्पिशियसनेस आहे, जे काही नको असलेले गोष्टी आहेत त्या दूर होतात. म्हणून आपण या गोष्टींचं पालन करत असतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण विराम घेऊया. कुणाला काही प्रश्न असेल या सत्राबद्दल, एखादी गोष्ट समजली नसेल तर विचारू शकता.
ठीक आहे, असं दिसतं कुणाला काही प्रश्न नाही आहे तर आपण या ठिकाणी